नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या माहितीपटामध्ये आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं की शाळेच्या जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बरीचशी माहिती ही मिळालेली असते असं वाटतं, परंतु तसं नाही. त्याच्यामध्ये फक्त एखादाच भाग फक्त त्यांच्या चरित्रातला घेतलेला असतो आणि त्याच्यावरती विचार दिलेले असतात. प्रत्यक्षामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राला अनेक पैलू आहेत. ह्या असंख्य पैलूंपैकी आपण फक्त इथे ह्या माहितीपटामध्ये काही पैलूंचाच विचार करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की क्रांतिकारक सावरकर. आता लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण नाव आहे विनायक दामोदर सावरकर. परंतु ते एकटेच क्रांतिकार्यात समाविष्ट नाही आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे क्रांतिकारकांचं कुटुंब आहे. त्यांचे थोरले बंधू गणेश दामोदर सावरकर, उपाख्य बाबाराव सावरकर, हेही क्रांतिकार्यात सहभागी आहेत. त्यांचे धाकटे बंधू नारायण दामोदर सावरकर हेही क्रांतिकार्यात सहभागी आहेत. परंतु आपण फक्त एकच व्यक्ती ही माहीत करून घेत असतो. आता आपला माहितीपट हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असल्यामुळं आपण त्यांच्याबद्दल बोलू, पण एक सांगताना सांगून ठेवतो की हे अख्खं कुटुंब म्हणजे तिघही बंधू हे क्रांतिकार्यामध्ये आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. लहानपणीच तरी जेव्हा बघितलं की चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली आहे, त्यावेळेला त्यांनी स्वतः शपथ घेतली की ह्यापुढं क्रांतिकार्य आपण चालू ठेवणार आहे. चाफेकरांच्या फाशीनंतर क्रांतिपर्व संपत नाही, तर ते आपण चालू करू आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे क्रांतिकार्याचं पर्व आपण चालू ठेवायचं. त्यांनी आपल्या घरामध्येच संघटना स्थापन केली. त्याचं नाव आहे मित्रमेळा. व्यायामशाळा चालू केल्या गेल्या. तरुणांना पण म्हणणं मला जरा धाडसाचं वाटतं. लहान मुलांना त्यांनी पहिल्यांदा संघटित केलं. हळूहळू तीच मुलं तरुण झाली. ह्या वेळेपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वक्तृत्व हे हळूहळू गाजायला लागलेलं होतं. नाशिकमध्ये हे त्यांचं सगळं कार्य सुरू होतं. नाशिकजवळ भगूर नावाचं गाव हे त्यांचं जन्मगाव आणि या ठिकाणी हे क्रांतिकार्य हळूहळू त्यांनी सुरू केलं होतं. लोकांचं संघटन, त्यांना व्यायाम शिकवणं, पोहायला शिकवणं, अशा असंख्य गोष्टी त्यांनी सुरू केल्या होत्या आणि अल्पावधीतच ते मोठ्या प्रमाणात काही लोकांमध्ये लोकप्रिय झाले. लक्षात ठेवा, त्यावेळेचे जे प्रस्थापित होते किंवा जे ब्रिटिश धार्जिणे होते किंवा ब्रिटिशांना घाबरून राहणारे होते, त्यांचा मात्र सावरकरांना विरोध होत होता. आणि अशा वेळेला लोकमान्य टिळक हे स्वतः नाशिकमध्ये सावरकरांना भेटायला आलेले होते. या ठिकाणी लक्षात येईल की लोकमान्यांनी म्हणजे काही लोकांची अपेक्षा होती की सावरकरांना काही गोष्टी शिकवाव्यात, समजवाव्यात, परंतु त्याउलट लोकमान्यांनी त्याचं कौतुक केलं. आणि मग तुम्हाला जर कल्पना असेल तर दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय सभेच्या, म्हणजे आता त्याला काँग्रेस म्हणतात पण जुनं नाव त्यांचं राष्ट्रीय सभा आहे, तर ज्यावेळेला ती राष्ट्रीय सभा होती त्यावेळेला दादाभाई नौरोजींनी असं सांगितलं की आपल्याला चतुसूत्रीचा अंगीकार करायचा आणि ह्याप्रमाणे स्वदेशी, बहिष्कार, वेगळ्यामध्ये शब्द आहे, कॉमा आहे, स्वदेशी म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर करा, परदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला. ह्यानंतर राष्ट्रीय शिक्षण हे घेतलं पाहिजे, त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि शेवटचं आहे ते म्हणजे हे सगळं कशासाठी, तर स्वराज्य मिळवण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी दादाभाई नौरोजींनी सांगितल्या होत्या आणि त्यातल्या बहिष्कार ह्या सूत्राचा अवलंब स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला. पुण्यामध्ये त्यांनी परदेशी मालाची होळी केली. अर्थात ह्यासाठी त्यांना शिक्षाही झाली. त्यांना महाविद्यालयातून निष्कासित करण्यात आलं, परंतु टिळकांनी रद्दबदली केली आणि त्याचबरोबर महाविद्यालयाने सांगितलेला जो काही दंड होता तो स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून भरला गेला आणि मग त्यांना परत पुढचं शिक्षण मिळायची व्यवस्था झाली.
म्हणजे हे मोठं क्रांतिकार्य करताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यावेळेला फक्त महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. यानंतर त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं पर्व सुरू होतं ते म्हणजे इंग्लंडमध्ये एक भारतीय व्यावसायिक राहत होते. त्यांचं नाव आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. गुजरातमध्ये कच्छ म्हणून भाग आहे, इथले मूळचे हे. इंग्लंडमध्ये हे व्यापारानिमित्त स्थिरावले होते आणि ज्या भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी यायचे त्यांच्यासाठी त्यांनी एक शिष्यवृत्ती सुरू केली होती. शिवाजी स्कॉलरशिप असं त्या शिष्यवृत्तीचं नाव होतं. सावरकरांना ती शिष्यवृत्ती मिळाली आणि मग सावरकर हे लंडनला जायला निघाले. हे सगळं उच्च शिक्षण घेण्यासाठी ते गेले. लंडनमध्ये जाऊन त्यांनी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना चालू केली. ह्यामध्ये लंडनमधून शस्त्रास्त्र मिळवायची, ती भारतामध्ये पाठवायची, बॉम्ब बनवायचं तंत्र मिळवायचं आणि ते भारतामध्ये पाठवायचं प्रयोग करून. हे असे कामं ही स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून झाली. अर्थात हे मला सांगायला खूप सोपं जातं इथे, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना हे काम किती कठीण असेल की शस्त्रास्त्र पाठवणार कशी, तर पुस्तकामध्ये पानं कापायची आणि ती जी जागा रिकामी होईल त्याच्यात पिस्तूल भरायचं आणि ह्या पद्धतीमध्ये पुस्तकाच्या प्रती ह्या रूपामध्ये त्यांनी पाठवलं. ती पुस्तकं ही बंदुका घेऊन, पिस्तूल घेऊन आपल्याकडे आली. बॉम्बचं तंत्रज्ञान हे सेनापती बापट ह्यांनी फ्रान्समध्ये जाऊन रशियन क्रांतिकारकांकडून मिळवलं. ओके, इंग्लंडमधून फ्रान्समध्ये रशियन क्रांतिकारकांचा संबंध आणि तिथून त्यांना हे बॉम्ब बनवायचं तंत्र हे मिळालं. या सगळ्या तंत्रज्ञानाचे प्रयोग मी संपूर्ण डिटेल सांगत नाही, पण या सगळ्या तंत्रज्ञानाचे प्रयोग इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसमध्ये झाले. इंडिया हाऊस हा क्रांतिकारकांचा अड्डा असल्यासारखाच झाला होता आणि मग अशा वेळेला तिथं ब्रिटिश गुप्तचरांची नजर असणं स्वाभाविक होतं. परंतु सावरकर हे त्यांच्यावरही मात देण्यामध्ये यशस्वी ठरले आणि मग भारतामध्ये बरंच मोठं क्रांतिकार्य हे त्यावेळेला सुरू झालं होतं. आणि अशा वेळेला आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना हे सावरकरांचं त्यावेळेचं सगळ्यात मोठं आपण म्हणू यश असं होतं. जे जे ब्रिटिशांचे अंकित देश आहेत किंवा ब्रिटिशांमुळं त्रस्त देश आहेत अशा देशातले क्रांतिकारक एकत्र आणले गेले आणि ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ज्यावेळेला महायुद्ध सुरू होईल त्यावेळेला एकदम उठावणी करायची अशी योजना ही त्यावेळेला ठरवली गेली. या सगळ्यासाठी जर्मनीचं सहकार्य मिळवण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यशस्वी ठरले आणि मग ह्यानंतर प्रत्यक्ष भारतामध्ये काही घडामोडी झाल्या आणि त्यामुळं नियोजित वेळेच्या आधीच क्रांतिकारकांना कृती करावी लागली. याच्यामध्ये अलीपूर ह्या ठिकाणी बॉम्ब फॅक्टरीचा सुगावा ब्रिटिशांना लागला. खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी बॉम्बचा प्रयोग करून किंग्सफोर्डला मारण्याचा प्रयत्न केला आणि इथून ह्या गोष्टी डिटेक्ट झाल्या आणि मग शेवटी ह्या सगळ्याची पाळंमुळं ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आणि मग बाबाराव सावरकरांना अटक करण्यात आली. ह्यापुढं त्यांच्यावरती आरोप वेगवेगळे ठेवण्यात आले आणि त्यांना जन्मठेपेसाठी सश्रम कारावासासाठी अंदमानची शिक्षा सुनावली. 25 वर्ष अंदमानच्या तुरुंगात काढायची शिक्षा ही बाबाराव सावरकरांना सुनावली. त्यांचं सगळं घरदार जप्त करण्यात आलं. अक्षरशः एका कुटुंबाची पूर्ण वाताहात ही करण्यात आली. ह्याखेरीज त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली. हे सगळे प्रकार सहन न झाल्यामुळं अन्य क्रांतिकारक कविकेत अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांनी मिळून हे सगळं करण्याचा जो सूत्रधार होता त्याचं नाव होतं जॅक्सन. हा नाशिकचा कलेक्टर होता. ह्या कलेक्टरचीच हत्या केली. बदल्यात ह्या तिघांनाही फासावर जावं लागलं. परंतु क्रांतिकारकांचा छळ करण्यात विशेषतः पुढाकार घेत होता तो होता कर्झन वायली. कारण हा लंडनमध्ये सुरक्षित होता आणि त्यामुळे तिथून तो सगळी सूत्र हलवायचा. परंतु ह्यानंतरचं पाऊल हे असं होतं
की कर्झन वायलीचीच लंडनमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मदनलाल धिंगरा ह्या नावाच्या तरुणाने हे काम करून दाखवलं. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा निकटचा सहकारी होता. आणि मग इंडिया हाऊसवरती पोलिसांची पाळत आलीच. ह्या रीतीने सावरकरांनी पहिल्या टप्प्यामध्ये हे प्रचंड मोठं क्रांतिकार्य हे उभं केलं होतं. आता क्रांतिकार्य म्हणजे फक्त गोळ्या घालून मारणं असं नाही, पर्यायी व्यवस्था निर्माण करणं. आणि त्यासाठी म्हणून मॅडम कामा ह्याही अभिनव भारतच्याच होत्या. त्यांनी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट इथं आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा पहिला ध्वज फडकावला. ह्याचं जे काही आपण म्हणतो डिझाईन, ही रचना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली. तुम्हाला लक्षात येते की सावरकरांनी नक्की काय काय केलं. याखेरीज तिथं ते शांत बसलेले नाही आहेत. तिथं बसून त्यांनी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ते म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. याच्या आधी लक्षात घ्या, 1857ला म्युटिनी ऑफ सीपॉय म्हणजे शिपायांचं बंड असं म्हणत होते. परंतु सावरकरांनी सांगितलं हे नुसतं शिपायांचं बंड नाही आहे, तर हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर आहे. आणि अशा रीतीने हे पुस्तक त्यांनी लिहून काढलं. असं काही पुस्तक लिहिलं गेल्यानंतर त्याच्या प्रकाशनाच्या आधीच त्याच्यावर बंदी घालण्यात आली. हा आणखीन एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे. आणि मग हे जर्मनीतून मुद्रित करण्यात आलं आणि मग अन्य मार्गाने ह्याचा प्रचार झाला. क्रांतिकारकांसाठी हे पुस्तक हे म्हणजे त्यांची गीता असल्यासारखंच ठरलं. दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं ते म्हणजे इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी, त्याचं चरित्र. ह्या गोष्टी म्हणजे सावरकर एका वेळेला लेखन करत आहेत, ते उत्कृष्ट वक्ते होते, ते लोकांना प्रेरणादायी भाषणं करत आहेत. महात्मा गांधी तेव्हा महात्मा नव्हते, पण त्यावेळेला सावरकरांच्या सभेसाठी लंडनमध्ये आलेले होते आणि त्यांनी इंडिया हाऊसमध्ये त्यांची सभा ऐकलेली होती अशी नोंद मिळते. त्यांचं वक्तृत्व उत्कृष्ट होतं आणि त्याबरोबर संघटन कौशल्य, आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्याची ताकद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशासाठी त्याग करण्याची अपरिमित क्षमता. सावरकरांवर यानंतर दुर्दैवाने खूप वाईट दिवस तिथं आलेले होते. इंडिया हाऊसचा त्यांना त्याग करावा लागला. सावरकर हे नाव ऐकून त्यांना कुणी राहायला जागाही इंग्लंडमध्ये देत नव्हतं आणि अशातच त्यांच्या घरची वाईट परिस्थिती ही त्यांना ऐकायला मिळत होती. त्यावेळेला काही दूरध्वनी भ्रमणध्वनी असे नव्हते की जिथं पटापट सगळा संदेश वन होईल. परंतु त्यांचा मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना तिथं ऐकायला मिळाली. त्याचबरोबर घरदार सगळं ब्रिटिशांनी अपहृत केलेलं आहे ही पण माहिती मिळाली. आणि अशा रीतीने वैयक्तिक जीवनाचा त्याग करून वैयक्तिक सुख जाऊ देतच, पण साधं जीवनसुद्धा त्यांच्या कुटुंबियांना मिळू शकत नव्हतं. आणि अशा वेळेला ते तिथं इंग्लंडमध्ये हे सगळं कार्य करत होते. नंतर मात्र त्यांना तिथं अटक करण्यात आली आणि मग तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. तो म्हणजे त्यांनी भारतात आणताना बोटीतून उडी मारली आणि फ्रान्सच्या भूमीवर पळायचा प्रयत्न केला. फ्रेंच पोलिसांसमोर ते हजर झाले की माझ्याकडे पासपोर्ट व्हिसा नाही आहे आणि मी फ्रान्सच्या भूमीवर आहे, मला अटक करा. परंतु इथे मात्र ब्रिटिश पोलिसांनी हा आमच्या बोटीवरचा कैदी आहे आणि तो पळाला आहे असं सांगून फ्रेंचांकडून त्याची सुटका करून घेतली त्यांची आणि त्यांना परत बोटीत आणलं. ह्यानंतर सुरू झाले ते आधी अत्याचार होतेच, ते आता अनन्वित अत्याचार हे सावरकरांवर ह्या प्रवासात झालेले आहेत. परंतु ह्या उडीमुळं सावरकर सगळीकडं अतिप्रसिद्ध झाले, युरोपमध्ये अर्थातच. याचं कारण म्हणजे मॅडम कामा यांनी जर्मनीत जाऊन ही सगळी बातमी दिली आणि मग जर्मनीच्या प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये ही माहिती पुढे आली की फ्रान्सच्या भूमीवर आता किती मैत्री झाली असेल इंग्लंड फ्रेंच यांची की फ्रान्सच्या भूमीवर सुद्धा फ्रान्सच्या पोलिसांचा अधिकार राहिला नाही. इंग्लिश पोलीस हे फ्रान्सच्या भूमीवर येऊन त्यांच्या कैद्यांना पकडून घेऊन जायला लागलेले आहेत. आणि ह्यामुळं फ्रान्समध्ये गडबड झाली आणि शेवटी फ्रान्सच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. हे कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू होतं. मूळ योजना हीच होती की महायुद्ध सुरू झाल्यावर भारताबाहेरून हल्ला भारतावर करायचा, त्याचबरोबर आतून उठाव करायचा आणि भारताला स्वातंत्र्य मिळवायचं. परंतु सावरकरांना आता मात्र भारतात आणलं.
त्यांच्यावर वेगवेगळे अभियोग म्हणजे खटले दाखल करण्यात आले आणि त्याच्यातून त्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजे 50 वर्षाची शिक्षा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यावेळेला सुनावण्यात आली. आणि ही 50 वर्षाची शिक्षा त्यांना अंदमानला जाऊन भोगायची होती. ज्या ठिकाणी त्यांचे ज्येष्ठ बंधू गेलेले आहेत त्याच ठिकाणी त्यांनाही पाठवण्यात येणार होतं. अर्थातच क्रांतिकार्य तसंच बाहेर चालू राहिलं. सावरकरांचे क्रांतिकारकांशी कशा पद्धतीत संबंध होते हे ब्रिटिशांना शेवटपर्यंत आणि म्हणून आम्हाला पण कळलेलं नाही आहे. परंतु अभिनव भारतचे एक सदस्य लाला हरदयाळ हे मात्र इंग्लंडमधून निसटले आणि त्यांनी अमेरिका म्हणजे USA आणि कॅनडा ह्या ठिकाणी जाऊन गदर पक्ष स्थापन केला, गदर चळवळ स्थापन केली आणि एक मोठा कट या ठिकाणी करण्यात आला होता की पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पोचवायची. अर्थात शस्त्रास्त्र कोण देणार होतं तर जर्मनी. आणि मग भारतात उठाव करायचा. पहिलं महायुद्ध सुरू असताना हे मोठ्या प्रमाणात कार्य करण्यात आलं. नेतृत्व होतं ह्या गदर चळवळीचं ते म्हणजे अमेरिका आणि कॅनडामध्ये हे नेतृत्व लाला हरदयाळ करत होते. भारतामध्ये करतारसिंग सराबा आणि विष्णू गणेश पिंगळे ही माणसं होती. परंतु फितुरीमुळं हा कट उघडकीला आला आणि सुमारे 5 सहस्त्र क्रांतिकारकांना पकडण्यात आलं. याला लाहोर कॉन्स्परन्सी, लाहोर खटला असं म्हणतात. विष्णू गणेश पिंगळे, करतारसिंग सराभा ही मंडळी फाशी गेली. अन्य लोकांना 2 वर्षापासून 8 वर्षापर्यंत विविध प्रकारच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. परंतु हा एक भारत स्वतंत्र करण्याचा मोठा प्रयत्न हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने, कारण त्यावेळेला तर ते अंदमानमध्ये होते, परंतु तरी त्यांच्या प्रेरणेमुळं हा मोठा प्रयत्न झाला. ब्रिटिशांचे त्यावेळेचे रिपोर्ट्स आहेत की ह्याप्रमाणे सावरकर जरी तुरुंगात असले तरी त्यांचं संदेशवहन मात्र चालू आहे. ते कसं चालू आहे अंदमानातून बाहेर हे मात्र ब्रिटिशांना कळत नव्हतं. सावरकरांनी अंदमानच्या कारागृहात प्रवेश करताना सुद्धा त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वासाचं उदाहरण दाखवलं. ज्यावेळेला बारीसाहेबांनी, बारीसाहेब म्हणजे जेलर अंदमानचा, त्यांनी ज्यावेळेला सावरकरांना सांगितलं की मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटते, तुम्हाला इथं 50 वर्ष काढायची, त्यावेळेला तेवढ्याच बाणेदारपणे सावरकर म्हणाले की मलाही तुमच्याबद्दल खूप वाईट वाटते. 50 वर्ष तुमचं साम्राज्यसुद्धा आमच्या देशावर राहणार नाही, त्याच्या आतच भारत स्वतंत्र होईल आणि मी 50 वर्ष काही तुरुंगात राहणार नाही. अर्थात हे जे सावरकर आत्मविश्वासपूर्वक बोलू शकत होते याचं कारण म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये त्यांचा विश्वास होता की भारताला स्वातंत्र्य मिळेल. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. सावरकरांना सोडवण्यासाठी कैसर विल्यमनी म्हणजे जर्मनीने युद्धनौका अंदमानात पाठवली होती. लक्षात घ्या, आपल्या क्रांतिकारकांचं जे काही खरोखर त्याग आहे किंवा त्यांची जी योग्यता आहे ही परदेशी लोकांना पटलेली होती, परंतु ती आपल्या लोकांना पटत नाही हे आमचं दुर्दैव. अंदमानच्या काळकोठडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गेले, परंतु त्यांनी तिथे जाऊन समाज सुधारण्याचं बरंच मोठं कार्य केलं. कायद्यांना लिहायला वाचायला शिकवणं, पुस्तकं वाचायला लावणं, पुढं वाचनालय सुरू करणं आणि ह्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या. अर्थात स्वतः असंख्य हाल अपेष्टा भोगून. प्रचंड शारीरिक श्रम त्यांना तिथं करायला लागले. त्याचबरोबर मानसिक त्रासही मोठ्या प्रमाणात त्यांना दिला गेला. बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोघंही एकाच तुरुंगात होते, परंतु दोघांची गाठभेट क्वचितच होत होती. त्यांना भेटायलाही देत नव्हते आणि ह्यासारख्या असंख्य मानसिक यातना, शारीरिक यातना भोगून ते 10 वर्षापेक्षा जास्ती त्या तुरुंगात राहिले. आणि मग त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात आणण्यात आलं. पुढं त्यांना तुरुंगातून मोकळं केलं, परंतु रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर जायचं नाही आणि रत्नागिरीमध्ये राहून राजकारण, क्रांतिकार्य वगैरे अशा काहीही गोष्टी करायच्या नाही अशा निर्बंधांमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. एक महत्त्वाची गोष्ट झाली होती की सुमारे 14 वर्षानंतर सावरकर
मुक्त झाले होते. पूर्णतः नाही, पण अंशतः का होईना, परंतु ही मुक्ती होती. आणि मग रत्नागिरीमध्ये सावरकरांचं वास्तव्य आहे. ह्या ठिकाणी सावरकरांनी समाज सुधारणा मोठ्या प्रमाणात घडवल्या. सर्व जातीच्या लोकांनी एकत्र बसून जेवायचं. त्याचबरोबर सर्व जातीच्या लोकांसाठी असणारं मंदिर, ज्याला पतित पावन मंदिर असं नाव आहे, हे मंदिर त्यांच्याच प्रेरणेने उभं राहिलं. तर ह्यासारख्या गोष्टी सावरकरांनी त्या ठिकाणी केल्या. हिंदू समाज जो जातीपातींच्या बंधनात अडकला आहे, तो त्यातून मुक्त झाला पाहिजे, हिंदू म्हणून एकत्र झाला पाहिजे, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. आणि यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे. अनेक त्यांची गीतं आहेत. या गीतांमध्ये सुद्धा ते दाखले देतात ते हेच आहे, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, असं गीत सावरकरांनी लिहिलेलं आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य ऐकावं. अतिशय सुंदर असं गीत हे आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध जी पुस्तकं लिहिली, ह्यामधून सुद्धा जातीभेद निर्मूलनासाठी केलेलं त्यांचं कार्य हे लक्षणीय आहे. ह्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकं आहेत. उदाहरणार्थ जात्युच्छेदक निबंध ह्या नावाचं पुस्तक आहे, अवश्य आपण वाचावं. खूप सुंदर पुस्तक आहे की जातीभेद पाळणं हे आजच्या युगामध्ये का योग्य नाही, ह्यावर त्यांचं बरंचसं स्पष्टीकरण हे ह्या ठिकाणी दिसतं. असं हे सामाजिक कार्य ते करत होते. आणि मग त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आला ते म्हणजे 1935चा सुधारणा कायदा. आणि ह्यानुसार प्रांतिक शासन स्थापन करण्याची सरकारला भारतीयांना मिळालेली एक संधी. आणि ह्यामुळं भारतामध्ये एक प्रकारचं वसाहतीचं स्वराज्य हे निर्माण झालं होतं. अनेक स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या आंदोलकांना ह्यामुळं मोकळं करणं शक्य झालं. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यालाही अपवाद ठरले होते काही काळ. परंतु शेवटी लोकांनीच जोर लावल्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निर्बंध हे सैल केले गेले. त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची अनुमती आणि अन्य अधिकार इतर नागरिकांप्रमाणे मिळाले. आणि मग त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो. ते म्हणजे ते आता हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. आणि मग त्यांची जी भाषणं आहेत, हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून केलेली त्यांची अध्यक्षीय भाषणं, ही अतिशय सुंदर अशी भाषणं त्यांनी केलेली आहे. हा एक खरं तर हिंदुत्व म्हणजे काय याचा अर्क आहे. लक्षात ठेवा, आजही बऱ्याच लोकांना हिंदुत्व हे इंग्लिशमध्ये त्याला कम्युनल ॲक्ट असंच काहीतरी म्हणतात, पण तसं नाही आहे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हे कसं, हे सावरकरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. हिंदुत्व म्हणजे नक्की काय, हिंदू शब्दाची व्याख्या काय, अशा असंख्य गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळेला केल्या. आणि त्यामुळं हिंदू समाज संघटित करणं किती आवश्यक आहे हे त्यांनी लोकांना दाखवून दिलं. परंतु त्यावेळेला अन्य व्यक्तींचा प्रभाव हा लोकांवर आधीच खूप पडलेला होता. आणि काहीतरी भोंगळ तत्त्वज्ञानाच्या मागं आपण लागलो होतो असं वाटतं. याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वारंवार इशारे दिलेले असताना सुद्धा त्यांना म्हणावे असे अनुयायी मिळाले नाही. आणि याचाच परिणाम असा झाला की आपण कुठच्या तरी विचित्र अशा तत्त्वज्ञानाच्या मागे लागल्यामुळं वास्तवापासून आपण दूर होत गेलो. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर मात्र वास्तवाला चिकटूनच होते. ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू व्हायची वेळ आली, जवळ येऊन ठेपली आणि असं लक्षात आलं की हिटलर आता कुठच्याही क्षणी युरोपमध्ये महायुद्ध पेटवणार, त्यावेळेला ब्रिटिशांना सैन्य भरती हवी होती. आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा ब्रिटिशांनी मागितली त्यावेळेला पूर्ण मदत देऊ केली. भारतीयांना त्यांनी सांगितलं सैन्यामध्ये शिरा. याचं कारण असं आहे की सैन्यात गेल्यानंतर तुम्हाला ब्रिटिश सरकारच तुम्हाला बंदुका चालवायचं प्रशिक्षण देणार आहे, वेगवेगळे आधुनिक शस्त्रास्त्र चालवायचं प्रशिक्षण देणार आहे. एक काळ होता ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकार्य करत होते, त्यावेळेला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागत होत्या. आणि पोलिसांपासून लपवून ह्या सगळ्याचे प्रयोग करून बघावे लागत होते. एक बंदुकीची गोळी घरात सापडली एवढ्या कारणासाठी पोलीस प्रचंड त्रास या क्रांतिकारकांना देत होते, त्यावेळेचे पोलीस. तर अशा वेळेला हे मोठं कार्य शासन तुम्हाला देणार आहे, बंदुका चालवायला शिका.
नळ्या कुठं वळवायच्या ते तुमचं तुम्हाला आपोआप कळेल, हे त्यांचा सिद्धांत होता. आणि यानुसार बरीच मोठी सैन्य भरती ही त्यांनी करून दिली. अर्थात त्यावेळेलाही सावरकरांविरुद्ध प्रचार करणारे किंवा अपप्रचार करणारे मान्यवर होतेच. म्हणजे जसं काही जणांनी त्यांना रिक्रूटवीर म्हणायला सुरुवात केली की सरकार सैन्य भरती करून देत आहे. परंतु सावरकर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम होते. सावरकर स्वतः साहित्यिक होते आणि त्यामुळे त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं होतं. पण तिथून त्यांनी सल्ला दिला, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. पुढची 10 वर्ष साहित्य निर्माण झालं तर नाही तरी चालेल, परंतु देशाला आत्ता सैन्याची गरज आहे. इंग्रजांच्या बरोबरीने आपण सैन्यात सहभागी झालं पाहिजे. हेच सैन्य भावी भारताचं सैन्य बल असणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही सगळी सोंग आणू शकाल, पण शेवटी तुमचं संरक्षण तुम्हालाच करायला पाहिजे. जर बाकीच्यांवरती तुम्ही संरक्षणासाठी अवलंबून राहिलात तर काय होतं हे एकदा आपण बघितले. तैनाती फौजा हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि मग ब्रिटिशांनी कसा भारत घशाखालती घातला हेही बघितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी लोकांना उद्देश केला की आता तुम्ही सैन्यात जाणं आवश्यक आहे. आणि यानुसार असंख्य तरुण त्यावेळेला सैन्यामध्ये भरती झालेले आहेत. आणि ह्यातूनच पुढे निर्माण झाली की आझाद हिंद सेना. परत एकदा तोच आपण म्हणतो डाव हा होता जो पहिल्या महायुद्धात सावरकरांना अपेक्षित होता की भारताबाहेरून भारतावर हल्ला करायचा आणि त्याच वेळेला भारतातून लोकांनी भारतामधून सुद्धा उठाव करायचा. अर्थात त्यावेळेला जे काही प्रयत्न होते ते कमी पडले, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात होते. पहिल्या महायुद्धामध्ये जी योजना स्वातंत्र्यवीर सावरकरांना कार्यान्वित करायची होती ती त्यांना अटक झाल्यामुळे शक्य झाली नव्हती. प्रयत्न केले होते, परंतु बाहेर राहून नेतृत्व करणं आणि तुरुंगात असताना गुप्त रीतीने संदेश पाठवून नेतृत्व करणं याच्यामध्ये फरक होता. आणि अशा वेळेला दुसऱ्या महायुद्धामध्ये ही गोष्ट शक्य झाली. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याद्वारे ही योजना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कार्यान्वित केली. रासबिहारी बोस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक महत्त्वाचे सहकारी हे जपानमध्ये होते. त्यांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पत्राद्वारे संपर्क होता आणि त्याच्यातून गुप्त संदेशाद्वारे ही योजना सिद्ध करण्यात आली. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेना ह्या रूपाने भारताला बाहेरून हल्ला करण्यासाठी मिळाली. ही योजना आपल्याला माहिती आहे त्यामुळे मी याच्यावर जास्ती वेळ घेत नाही, परंतु ही योजना आहे की ज्यामुळं भारताला स्वातंत्र्य मिळालं. कारण ब्रिटनचा पंतप्रधान ॲटली यांनी जेव्हा भारताला स्वातंत्र्य द्यायचं असं ठरवलं तर त्यावेळेला त्यांनी जी काही कारणं सांगितलीत की भारताला स्वातंत्र्य का द्यावं लागतं, तर त्यासाठी त्यांनी 2 कारणं सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे भारतीय सैन्य आता ब्रिटिशांशी एकनिष्ठ नाही. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे इंग्लंडमधून भारतात आता सैन्य पाठवण्यासारखी इंग्लंडची परिस्थिती नाही. त्यामुळं भारतात जर मोठे काही उठाव झाले तर त्यांना आपण कंट्रोल करू शकणार नाही आणि म्हणून स्वातंत्र्य द्यायचं ठरवलं. अर्थात यासाठी ब्रिटिशांनी भारताचे होता होईल तेवढे तुकडे पाडून जायचं ठरवलं होतं. आणि सावरकर हे अखंड भारताचे चाहते होते. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या गोष्टीद्वारे सांगितलं होतं की भारताचे तुकडे करणं योग्य नाही. हिंदू मुसलमान प्रश्न हा फक्त फाळणी करून सुटणारा नाही. ह्या उलट प्रत्येकाने धर्म आपल्या घरात पाळूया आणि भारतीय म्हणून आपण एकत्र राहूया. मुसलमानांना तेच अधिकार मिळतील जे हिंदूंना असतील. इतपत सगळ्या गोष्टी सावरकरांनी सांगितल्या होत्या. परंतु त्यांनी जे काही त्यावेळेला सांगितलं ते पटलं नाही. आणि मग हा दुर्दैवी भाग भारताच्या इतिहासात आहे ते म्हणजे भारताची फाळणी झाली. हे जे भारताचं विभाजन झालं हे सावरकरांना व्यथित करणारं होतं. आणि ह्यानंतर दुसरी व्यथित करणारी गोष्ट होती ती म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांची दखल न घेणं. एवढं मोठं क्रांतिकार्य करणारे, स्वतःचं घरदार सगळं आणि स्वतःचं आयुष्य देशासाठी वेचणाऱ्या ह्या माणसाला साधं स्वातंत्र्य दिनाचं निमंत्रण सुद्धा दिलं नव्हतं. कदाचित
असं वाटलं असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांना जास्ती सन्मान देणं हे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना धोकादायक वाटलं असेल, माहीत नाही. परंतु सावरकरांना तर हे निमंत्रण नव्हतं. आणि ह्यानंतर दुसरा दुर्दैवी भाग चालू झाला, ते म्हणजे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ह्या माणसाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका गांधी हत्येच्या आरोपाखाली परत तुरुंगवास घडवलं. आणि मग तो सिद्ध झाला नाही त्यांच्यावरती, ही गोष्ट वेगळी. परंतु त्यांना देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या नशिबामध्ये कारावासच होता. परंतु ते मात्र समाधानी होते, कारण त्यांनी जे महत्त्वाचं स्वप्न आयुष्यभर बाळगलं होतं, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवायचं, ते मात्र स्वप्न हे त्यांच्या आयुष्यात पूर्ण झालं होतं. त्यांची जी भविष्यवाणी होती की 50 वर्ष मी तुरुंगात राहणार नाही, याचं कारण म्हणजे भारत त्याच्या आधीच स्वतंत्र होईल, ही भविष्यवाणी खरी ठरली. लक्षात घ्या, 1910 साली त्यांना तुरुंगात पाठवलं होतं, 1960 साली त्यांची सुटका होणार होती. स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते 1947 साली. आणि मग आपल्याला लक्षात येईल की त्यांचं द्रष्टेप, त्यांनी अशा अनेक गोष्टी त्यावेळेला सांगितल्या होत्या आणि ज्या वास्तवामध्ये आलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर भारत हा खंडित होईल हेही त्यांनी सांगितलेलं होतं. एक ना एक दिवस राष्ट्रीय सभेचे जे नेते आहेत हे फाळणी अपरिहार्य म्हणून स्वीकारतील. आणि त्यामुळे त्यांनी 1946 साली हा प्रचार केला होता की काँग्रेसला मत म्हणजे फाळणीला मत. दुर्दैवाने ही गोष्ट खरी झाली. आणि अशा असंख्य गोष्टींचे त्यांनी दिलेले जे इशारे आहेत हे खरे होत गेले. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारत पाकिस्तान हे मोठं युद्ध 1965 साली झालं, त्यावेळेला पण सावरकरांनी इशारा दिला होता की लाल बहादूर शास्त्रींनी तह करण्यासाठी परदेशाच्या भूमीवर जायची गरज नाही. पाकिस्तान हरला युद्ध तर पाकिस्तानच्या लोकांना भारतात तह करायला होते. ते तटस्थ ठिकाणी त्यावेळेला ताश्कंदला जायची आवश्यकता नव्हती. आणि दुर्दैवाने हाही इशारा खरा झाला. आणि मग असे अनेक इशारे त्यांनी दिलेले आहेत आणि ते खरे झालेले आहेत. कधी चांगल्या गोष्टी खऱ्या झाल्यात, कधी वाईट गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या त्याही खऱ्या झाल्यात. आणि अशीच त्यांनी आणखीन एक चांगली गोष्ट सांगून ठेवलेली, ती म्हणजे एक ना एक दिवस हा जो खंडित भारत आहे तो अखंड होणार आहे. पूर्ण हिंदूकुश पर्वतापासून ते ब्रह्मदेशापर्यंत, म्हणजे आज ज्याला म्यानमार म्हणतो, असा अखंड भारत आपला परत होणार आहे. आणि ह्याही पुढे जाऊन ते बरेचदा सांगतात की ही जी सिंधू नदी आहे, जी आज भारतातून फार कमी वाहते आणि पाकिस्तान आणि चीनमधूनच जास्ती वाहते, ती एक ना एक दिवस अखंड भारतात वाहायला सुरुवात करेल. कारण सिंधू वाचून हिंदू म्हणजे शब्दा वाचून अर्थ, असं काहीतरी ते सांगतात. आणि मग हीच गोष्ट ते आणखीन पुढे जाऊन सांगतात, ते म्हणजे सिंधू नदीला एक ना एक दिवस महाराष्ट्रच मुक्त करेल. महाराष्ट्र हा देशाचा खडगहस्त म्हणजे तलवार हातात घेतलेला हात झाला पाहिजे. सैनिकीकरणासाठी ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतीयांना चालना देतात. आजही आपल्याला आवश्यकता आहे ते उत्कृष्ट लष्कराची, सैन्य दलाची, आधुनिक तंत्रज्ञानाची आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये दृष्टिकोन लोकांचा जो आहे तो बदलण्याची. समाज हा विज्ञानाधिष्ठ झाला पाहिजे. विज्ञाननिष्ठ हिंदू समाज हे सावरकरांचं एक महत्त्वाचं स्वप्न आहे. अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला हिंदू समाज हा त्यांना अभिप्रेत नाही. ते वेळप्रसंगी बऱ्याच गोष्टी सांगतात ज्या सनातनी म्हणणाऱ्या हिंदूंना पण पटत नाही. कारण त्यांचे जे विचार आहेत हे हिंदुत्वनिष्ठ विचारच आहेत, परंतु ते अधिक विज्ञाननिष्ठ आहेत. आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी भारताने झटलं पाहिजे असं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं म्हणणं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मी इथं थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आपल्याला विनंती आहे की अधिक माहितीसाठी आपलं संकेतस्थळ आहे www.savarkarsmarak.com. ह्या ठिकाणी यावं. इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ही माहिती मिळेल. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक शिवाजी उद्यान म्हणजे शिवाजी पार्क, दादर, मुंबई इथं आहे. तर आपण इथं जर आलात तर तुम्हाला सावरकरांच्या जीवनामध्ये त्यांची जी उद्दिष्ट होती त्यातल्या काही उद्दिष्टांची पूर्तता
इथं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आम्ही करतो हे तुम्हाला दिसेल. या ठिकाणी शस्त्रविद्या हे सावरकरांचं महत्त्वाचं धोरण आहे. तर त्या दृष्टीने एअर रायफल क्लब हा आपल्याकडे आहे. शस्त्र हातात असताना लढायचं तर त्या दृष्टीने एअर रायफल क्लब, धनुर्विद्येचे वर्ग इथे चालतात. शस्त्र नसताना लढण्यासाठी मग मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग, त्याच्यानंतर विविध प्रकारचे निशस्त्र परंतु युद्धाचे प्रकार जसं मार्शल आर्ट्स, कराटे, तायक्वांडो ह्यासारख्या गोष्टी इथे चालतात. फक्त एवढंच नाही तर इथे सैनिकी अधिकारी घडवण्यासाठी वर्गसुद्धा चालतात. त्याचबरोबर सावरकरांच्या साहित्याचं वाचन आणि सावरकरांच्या जीवनपटाची माहिती देणारे कार्यक्रम अशा विविध योजना इथे आहेत. तर त्या संदर्भातली माहिती सुमारे 22 वेगवेगळे उपक्रम इथे चालतात. मी सगळ्याची नावं घेतलेली नाही आहेत, पण 22 उपक्रम चालतात. तर ही सगळी माहिती तुम्हाला www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावरती मिळेल.